आज आपण बनवूया मसूरच्या डाळीचे पौष्टिक असे डोसे। त्यासाठी मी 2 वाटी मसूर डाळ घेतेय। मसूरची डाळ ही हेल्दी असते, यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते। ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी ही लाल मसूरची डाळ हेल्दी असते। यांच्यासाठी या डाळीचा आपण डोसाही बनवून खाऊ शकता। 2 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। आता यामध्ये मी एकदम थोडंसं तांदूळ घालून घेते। हे दोन्ही आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। हे आता आपण झाकण लावून 2 ते 3 तास भिजू देऊया। तुम्ही पाहू शकता मस्त अशी डाळ फुललेली आहे। आता आपण याच्यामधलं पाणी काढून हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया। मी पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। यामध्येच आता आपण 2 हिरव्या मिरच्या घालून घेते, 1 तिखट आणि 1 मध्यम तिखटची घालून घेते। आल्याचा तुकडा घालून घेते, लसूण घालून घेते 4 ते 5 पाकळ्या। 2 चमचे आपण याच्यामध्ये आता जिरे घालून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। लागेल तेवढं पाणी घालून मी छान असं पातळ बॅटर तयार करून घेतलं। हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता आपलं बॅटर तयार आहे। आपण आता डोसे तयार करायला घेऊया। पॅन छान गरम झालेला आहे, याला आपण तेल लावून घेऊया आणि तयार करून घेतलेलं बॅटर याच्यावरती घालून घेऊया। कढईने थोडं मी तेल सोडून घेते। मस्तपैकी तुम्ही बटर घालून हे गरमागरम मुलांना खायला देऊ शकता। हे तुम्ही दुपारच्याही जेवणामध्ये खाऊ शकता, संध्याकाळीही खाऊ शकता। मस्त असा आपला मसूर डाळीचा डोसा तयार झालेला आहे। मस्त असा मसूरच्या डाळीचा पौष्टिक असा डोसा तयार आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। रोज रोज तोच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्यासाठी मी कणकेचा एक गोळा घेतलेला आहे, तो पिठात छान असा घोळून घेतलेला आहे। त्याची पोळी मी छान अशी लाटून घेतलेली आहे। त्याच्यावर थोडं तेल घालून घेतलेलं आहे, थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे, गरम मसाला टाकलेला आहे, हळद घालून घेतलेलं आहे। हे छान असं हाताने मी पसरवून घेतलेलं आहे। त्याच्यावरती मी किसणीच्या साहाय्याने मी पनीर किसून घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर घालून घेते मी आणि हे चारी बाजूने मी फोल्ड करून घेते। चौकोनी असा हा पराठा आपण पनीर पराठा बनवणार आहे। कणकेत मी हे घोळून घेते आणि छान असा हा पराठा मी लाटून घेते। लाटून झाल्यानंतर तवा एका साईडला गरम झालेला आहे, त्याच्यावरती हा पराठा आपण दोन्ही बाजूला तेल किंवा तूप लावून तुम्ही छान असा भाजू शकता। मस्त असा पनीर पराठा तयार आहे। आवडलं तर सबस्क्राईब करा। आज आपण हेल्दी असा नाश्ता बनवणार आहे। सकाळच्या नाश्त्यामध्ये मी आज मुलासाठी वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे। त्याला रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला होता। चला तर मग आज आपण हेल्दी इन्स्टंट ओट्सपासून इडली बनवूया। त्यासाठी मी अर्धा वाटी ओट्स घेतलेला आहे आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घातलेला आहे। 1 कप मी त्याच्यामध्ये दही घालून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेले आहे, अर्धा कप मी पाणी घालून हे छान असं बॅटर तयार करून घेतलं। 10 मिनिटं छान असं हे रेस्ट करू दिल्यानंतर 10 मिनिटानंतर हे इडलीच्या सर्व भांड्यांना तूप लावून घेतलं। त्याच्यामध्ये हे बॅटर घालून 10 ते 15 मिनिटं छान असं वाफ काढून घेतली। मस्त असे ओट्स इडली तयार आहे। या मग हेल्दी नाश्ता करायला। आवडली तर रेसिपी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। आज मी मुलासाठी बनवलेला आहे बिना तिखटाचा आलू पराठा। त्यासाठी मी आलू स्मॅश करून घेतलेला आहे, 1 कांदा कट करून घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे, धना जिरा पावडर घालून घेतलेले, आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेतलेले आहे, अर्धा लिंबू पिळून घेतलेलं आहे। हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। एका साईडला मी कणकेचे छोटे छोटे गोळे करून ते पुरीसारखे मी लाटून घेतलेले आहेत 2।
एका लाटलेल्या पुरीवरती मी हे स्मॅश करून घेतलेला बटाटा पसरून घेते. हाताला तेल लावून हे अशा प्रकारे पसरून घेतलेलं आहे. दुसरी पुरी मी त्याच्यावरती घालून कडे छान असे बंद करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती पीठ घालून घेते आणि पराठा आता आपण लाटून घेऊया. पराठा लाटून झाले. एका साईडला तवाही गरम झालेला आहे, त्याच्यावरती मी पराठा घालून घेते. दोन्ही बाजूने छान असा भाजून घेते. तेल किंवा तूप लावून हा पराठा तुम्ही भाजून घ्या. मस्त असा पराठा तयार झाला. आवडली तर रेसिपी सबस्क्राईब करा. नाश्त्यासाठी आपण बनवूया झटपट अशा पराठा. त्यासाठी मी कणकेचा एक गोळा घेतलेला आहे, तो पिठामध्ये छान असा घोळून घेते. लाटण्याच्या साहाय्याने छान असा तो लाटून घेते. मी लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती मी तेल घालून घेते. तेल छान असं आपण हाताने पसरवून घेऊया आणि थोडंसं मी कणिक याच्यावर भुरभुरून देते. त्याच्यानंतर माझ्याकडे कस्तुरी मेथी आहे, ते मी क्रश करून याच्यावरती घालून घेते. अशा प्रकारे छान असं हे पसरवून घेते आणि त्याच्यानंतर आपण जसा पंखा बनवतो त्याप्रमाणे मी हे फोल्ड करून घेते आणि एकदम इझी असा आपण लच्छा पराठ्यासारखा हा पराठा आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्या मुलांसाठी. छान असा हे दुमडून झाल्यानंतर मस्त असा मी फोल्ड करून घेते अशा प्रकारे आणि शेवटचं टोक दुमडून घेते अशा प्रकारे आणि पिठात घोळून छान असा हा लाटून घेते मी. अशा प्रकारे पिठात मी घोळून घेते आणि लाटण्याच्या साहाय्याने मी हा मस्त असा पराठा लाटून घेतलेला आहे. आणि एका साईडला तवा छान गरम झाल्यानंतर याच्यावरती मी हा पराठा घालून घेते. याला तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने तुम्ही छान असा खरपूस भाजू शकता. मुलांना नक्की आवडेल. आवडली तर रेसिपी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहे नाचणीच्या पिठापासून डोसे. त्यासाठी मी अर्धा वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेते. 2 चमचे होईल एवढा मी बारीक रवा याच्यामध्ये घालून घेते. याच्यामध्ये मी एक बारीक कट करून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा घालून घेते. कोथिंबीर घालून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी घालून आपण हे छान असं बॅटर तयार करून घेऊया. याच्यामध्ये मी अजून 1 वाटी मी पाणी घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घेते. अशा कन्सिस्टन्सीचा आपला बॅटर तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी 1 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, ते घालून घेते. जिरं 1 चमचा मी घालून घेते. हे छान असं मिक्स करून घेऊया. आता हे 10 ते 15 मिनटं आपण ताट झाकून साईडला ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटांनंतर आपण ताट काढून घेऊया. एका साईडला मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन छान गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण तेल लावून घेऊया. आणि आता आपण हे बॅटर त्या पॅनवरती घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपल्या डोस्याला जाळी आलेली आहे. कडेने मी थोडंसं तेल घालून घेते. दुसऱ्या बाजूनेही थोडासा भाजून घेऊया. मधून मी फोल्ड करून घेतलेला आहे. मस्त असा आपला कुरकुरीत पौष्टिक असा नाचणीच्या पिठापासून डोसा तयार झालेला आहे. आवडली तर रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर जास्त वेळ न घालवता फक्त 5 मिनिटात तयार होणारा वेट गेन ड्रिंक आज आपण बनवणार आहे. त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये बदाम घालून घेतलेले 4-5 आणि त्याच्यामध्ये घालून घेतलेले ओट्स घालून घेतले, कोको पावडर घालून घेतले, एक बनाना घालून घेतले, दूध घालून घेतलेलं आहे. हे छान असं मिक्सरला बारीक करून घेते. मस्त असं हे बारीक झाल्यानंतर ग्लासमध्ये ओतून घेतल्या. मस्त असा हाय प्रोटीन ब्रेकफास्ट तयार झाला. आवडले तर रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण बनवणार आहे तयार थालीपीठच्या पिठापासून थालीपीठ. त्यासाठी
1.5 चमचा थालीपीठ घेतलेला आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेते. आवश्यकतेनुसार मी जसं तुम्हाला हवं आहे तिखट त्यानुसार तुम्ही तिखट घालून घेऊ शकता. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेलं ते घालून घेते. आलं लसूणची पेस्ट घालून घेते. भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेते. हे छान असं मिक्स करून घेऊया. नंतर एका साईडला मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर हे कडकडीत गरम झालेलं तेल ह्याच्यामध्ये मी घालून घेते. हे छान असं हे मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी आता थोडं कोमट करून घेतलेलं पाणी घालून याचा छान असा मी डो बनवून घेत आहे. लागेल तसं थोडं पाणी घालून मी छान असं मऊसूद हे थालीपीठचं पीठ मळून घेते. हे मळून झाल्यानंतर 10 मिनटं हे छान असं मुरू देऊया. नंतर आपण थालीपीठ बनवायला घेऊया. त्यासाठी मी पोळपाट्यावरती एक प्लास्टिकचा कागद घालून घेतलेला आहे. त्याच्यावरती मी तेल लावून घेते. नंतर आपण या मळून घेतलेल्या पिठामधून एक गोळा मी काढून घेते. हाताला तेल लावून हे छान असं पसरवून घेऊया अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये मी होल करून घेते. अशा प्रकारे जसे आपण थालीपीठला बनवतो त्या प्रकारे मी हे होल करून घेतलेलं आहे. एका साईडला गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालेला आहे. त्याच्यावरती बटर घालून घेते आणि आपण थापून घेतलेलं थालीपीठ याच्यामध्ये घालून घेते. कडेने मी तेल सोडून घेते. छान असं हे दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. मस्त असं थालीपीठ गरमागरम तयार आहे. हे दही आणि सॉसबरोबर खाऊ शकता. आवडली तर रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इतरांशीही शेअर करा. थँक्यू. आजकालची मुलं काय करतात, टिफिनला ड्रायफ्रूट्स वगैरे दिलं तरी ते खात नाही. डबा परत घेऊन येतात ड्रायफ्रूटचा. प्रत्येक आईला असं वाटत आता की आपल्या मुलाने ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजेत, पण काही मुलं खात नाहीत. तसंच त्यासाठी मी आज ड्रायफ्रूटचा पराठा बनवणार आहे. त्यासाठी मी कणकेचा एक गोळा घेतला होता. त्याची छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता त्याच्यावरती मी तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडी त्याच्यावरती साखर घालून घेते आणि माझ्याकडे काही काजू बदाम आहेत ते मी किसणीच्या साहाय्याने किसून घेते. अशा प्रकारे तुम्ही मुलांना हे किसून घालू शकता. मुलांना कळणारही नाही की हे आपण ड्रायफ्रूट्सचं बनवलं आहे. हा पराठा मुलं मागून खातील तुमच्याकडून. अशा प्रकारे मी सर्व काजू आणि बदाम हे मी किसणीच्या साहाय्याने किसून घेते आणि जसं आपण पराठा जसं चारी बाजूने फोल्ड करून घेतो त्याप्रमाणेच मी हा पराठा फोल्ड करून घेते. अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तो पिठामध्ये घोळून त्याची छान असा पराठा मी लाटून घेते. पराठा लाटून झाल्यानंतर एका साईडला गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालेला आहे. हा पराठा लाटून घेतल्यानंतर मी हा पराठा तव्यावरती घालून दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता. जसं तुमच्या मुलाला आवडेल तसं तुम्ही हा पराठा तेल किंवा तुपात भाजू शकता. अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतलेला आहे. आता आपण तो तव्यावरती घालून घेऊया. अशा प्रकारे तवा छान गरम झाल्यानंतर मी हा तव्यावरती घालून घेतला आहे. तेल किंवा तूप लावून भाजून घेतला. मस्त असा पराठा तयार झालेला. आवडली तर रेसिपी सबस्क्राईब करा. चला तर आज आपण बनवूया सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा मिल्क टोस्ट. त्यासाठी मी माझ्याकडे असलेले ब्रेड्स घेतलेले आहेत. एक ब्रेड घेतलेला आहे. त्याच्यावरती बटर छान असा स्प्रेड करून घेतलेला आहे. चॉकलेट सिरप छान असं स्प्रेड करून घेतल्यानंतर चोकोज घालून घेतले. दुसरी ब्रेडची स्लाइस घेतली. त्याच्यावरतीही मी बटर लावून घेतले. चॉकलेट सिरप घालून घेतले. चोकोज घालून घेतले. त्याच्यावरती तिसरी लेयर घालून घेते ब्रेडची. त्याच्यावरती फक्त मी बटर घालून घेतले. एका साईडला तवा छान गरम झाल्यानंतर हे मी ब्रेड छान असे टोस्ट करून घेते. दोन्ही बाजूने छान असे टोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दूध घालून घेते. दूध छान ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मी याच्यावरती 1 चमचा साखर घालून घेते. एका साईडला गॅसवरती चमचा गरम करून घेते. त्याचा चटका आपण याच्यावरती देणार आहे. छान असं हे चटका देऊन झाल्यानंतर मी मधून कट करून घेतलं. मस्त असा मिल्क टोस्ट तयार झालेला आहे. वरून चॉकलेट सिरप घालून सर्व करू शकता. आवडली तर रेसिपी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.